नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे अश्विनी मॅम आणि तुम्ही पाहत आहात स्वराज्य IIT एंड मेडिकल अकॅडमी विटाचे दीपविनी हे युट्यूब चॅनल. ओके, तर आज आपण शिकणार आहोत इयत्ता 10वीचा गणिताचा चॅप्टर नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, चला तर चालू करूया. ओके, सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं की क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय आणि कसं ओळखायचं की क्वाड्रॅटिक इक्वेशन कुठे यूज झालं आहे की नाही, रिअल लाईफ मध्ये कुठे यूज झालं. तर काही चित्रे आहेत, हे बघून घ्या, समजण्याचा प्रयत्न करा. इथे बघा, इथे आपल्याला असा काहीतरी शेप दिसतो आणि इकडे बघा, इकडे हा यावाला म्हणजे काय आहे, हे उलटा यू म्हणता येईल, हा सरळ यू म्हणता येईल आणि इकडे पण तुम्हाला असेच काहीतरी शेप दिसत आहेत, बरोबर का. तर जिथे कुठे आपल्याला हा वाला शेप दिसतो म्हणजेच काय, सरळ यू आणि उलटा यू, तिथे तिथे सगळीकडे आपल्याकडे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा यूज करूनच ही गोष्ट बांधलेली आहे. ओके, म्हणजे या सगळ्या गोष्टी, हा जो शेप बनलाय, हा जो कर्व बनलाय, याला म्हणतात पॅराबोला. काय म्हणतात? पॅराबोला. तर जिथे कुठे पॅराबोला तयार होत असेल तर तिथं डेफिनेटली क्वाड्रॅटिक इक्वेशनचा यूज झाला, हे लक्षात ठेवा. ओके, तर सगळ्यात पहिलं आपण बघूया क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय आणि अल्जेब्रिक फॉर्म मध्ये ती कशी ओळखायची. ओके, तर स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे, ax² + bx + c इज इक्वल टू 0. म्हणजे काय, तर इथं जे आहे त्यात x नावाचं व्हेरिएबल आहे, x नावाचं व्हेरिएबल. आता व्हेरिएबल म्हणजे काय आणि कॉन्स्टंट म्हणजे काय ते आधी समजून घेऊया. तर व्हेरिएबल म्हणजे असतं जे व्हॅरी होतंय, व्हॅरी म्हणजे चेंज होणं आहे की नाही, ज्याची व्हॅल्यू फिक्स नाहीये, असं त्याला व्हेरिएबल म्हणायचं. म्हणजे काय, समजा आपल्याकडे एक असं एक्सप्रेशन असेल 2x + 3. ओके, तर याच्यामध्ये x ची व्हॅल्यू टाकली की ह्या पूर्ण एक्सप्रेशनची व्हॅल्यू चेंज होते. विचार करून बघा, जर x ची व्हॅल्यू आपण 0 टाकली, x ची व्हॅल्यू जर 0 टाकली तर ह्या पूर्ण एक्सप्रेशनची व्हॅल्यू काय बनते हो, 2 × 0 + 3. किती बनाली, फक्त 3. आणि जर x ची व्हॅल्यू 1 टाकली तर काय होतंय, तर होते 2 × 1 + 3 म्हणजेच किती, 2 + 3 5 झालं. जसं जसं आपण या x च्या व्हॅल्यू चेंज करतोय तसं तसं या पूर्ण एक्सप्रेशनच्या व्हॅल्यू चेंज होत आहेत. म्हणजे काय, असं एक्सप्रेशन किंवा अशी गोष्ट की ज्याची व्हॅल्यू चेंज होण्यामुळे आपल्याला पूर्ण एक्सप्रेशनची व्हॅल्यू चेंज होते, या गोष्टीला म्हणायचं व्हेरिएबल. त्याला म्हणायचं व्हेरिएबल. आणि मग कॉन्स्टंट म्हणजे काय, आता इथे सी नावाचं कॉन्स्टंट आहे, तर कॉन्स्टंटचं मिनिंग आधी समजून घेऊया. कॉन्स्टंट म्हणजे काय, कॉन्स्टंट म्हणजे काय, जगाच्या पाठीवर कुठेही जा, दिवस असो किंवा रात्र असो, ज्याची व्हॅल्यू कधीही चेंज होत नाही, त्याला म्हणायचं कॉन्स्टंट. म्हणजे काय, समजा तुम्ही अमेरिकेत आहे आणि मी इथून तुम्हाला म्हटलं 2 लिहा, 2 नंबरचा नंबर लिहा, तर तुम्ही 2 असंच लिहिणार ना, का वेगळं काही लिहिणार नाही ना, वेगळं काही लिहिणार का, लिहिणार असशील तर डिक्शनरी चेक करून घ्या. ओके, तर 2 नावाचा जो नंबर आहे तो कुठेही जा सेमच राहणार आहे, बरोबर. असेच नंबर किंवा अशी गोष्ट जी कुठेही जा, कधीही म्हणजे वेळ, टाइम आहे ना, टाइम आणि प्लेसच्या नुसार चेंज होत नाही, तिला म्हणायचं कॉन्स्टंट. मग सगळेच्या सगळे रिअल नंबर्स कॉन्स्टंट आहेत. आणखी काही कॉन्स्टंट आहेत ज्यांना लोकांनी इन्व्हेंट करून त्याला नावं दिलेली आहेत, आहे की नाही. जसं की तुम्ही हे पाहिलं असाल, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनचा कॉन्स्टंट जी म्हणतात बघा, ज्याची व्हॅल्यू असते 9.81, आहे की नाही. त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल पाय नावाचा कॉन्स्टंट, आहे की नाही. अशा काही गोष्टी आहेत ज्याला आपण फिक्स कन्सिडर करतो की त्याची व्हॅल्यू कधीही चेंज होत नाही, है ना, त्यांना कॉन्स्टंट म्हणायचं. तर आता व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट समजले असतील तर आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय समजून घेऊया. ठीक आहे, तर असं इक्वेशन, असं एक्सप्रेशन ज्याच्यामध्ये व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर 2 असेल. काय असेल, व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर 2 असेल, त्यालाच आपण व्हेरिएबलची हायेस्ट पॉवरलाच आपण म्हणतो की डिग्री. काय म्हणतो, डिग्री. तर ज्या एक्सप्रेशनची डिग्री 2 असेल त्याला आपण म्हणतो क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, आणखी एक गोष्ट की इक्वेशन कधी म्हणायचं, कुठल्याही अल्जेब्रिक एक्सप्रेशनला इक्वेशन कधी म्हणायचं. तर हे जे दिसते आपल्याला अशा प्रकारच्या गोष्टीला आपण इक्वेशन म्हणतो. का बरं, त्याच्यामध्ये एक इक्वल टू साइन आहे आणि इक्वल टूच्या दोन्ही बाजूला काही ना काही व्हॅल्यूज आहेत. एक्सप्रेशन समजा आपण मगाच एक्झाम्पल आणखी एकदा घेऊया.
सपोज आपल्याकडे असं काहीतरी एक्सप्रेशन आहे 2x² + 5x + 3 इज इक्वल टू 0. हा, तर इक्वल टूच्या दोन्ही साईडला काही ना काही प्रेझेंट आहे, व्हॅल्यूज आहेत. हे इक्वॅलिटीचं जे साइन आहे ते व्हॅलिडेट होतं, त्या ठिकाणला आपण इक्वेशन म्हणतो. आता जर आपल्याकडे तुम्ही ऐकलं असेल पॉलिनॉमियल आहे की नाही, याच गोष्टीला आपण पॉलिनॉमियल म्हणून कसे लिहितो, p(x) = 2x² + 5x + 3. आता ह्या दोघांचंही मिनिंग वेगवेगळं आहे. इथं आपल्याला काय सांगतंय, लेफ्ट साईडला एवढंच लिहिलंय की इक्वल टूच्या राईट साईडला जे आहे ते पॉलिनॉमियल इन x व्हेरिएबल आहे, बाकी त्याला काही व्हॅल्यू, स्वतःची व्हॅल्यू नाहीये. ओके, त्यामुळे म्हणजे जसं की एरिया ऑफ ट्रायंगल असतं, आठवत असेल तुम्हाला, एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू, मग पुढे फॉर्म्युला असतो आहे की नाही, तसंच हे असं आहे की इक्वल टूच्या पलीकडे काय आहे ते सांगतंय. हे फक्त सांगण्यासाठीचं नोटेशन आहे. ओके, त्याला स्वतःची व्हॅल्यू नाहीये, आता दिलेली तर नाहीये. हा, मग जोपर्यंत इकडे काहीतरी व्हॅल्यू टाकत नाही तोपर्यंत आपण त्याला कम्पेअर करू शकत नाही आणि तोपर्यंत त्याला इक्वेशन म्हणायचं नाही. जेव्हा आपण हे पॉलिनॉमियल सॉल्व्ह करत असतो तेव्हा तुम्हाला आठवत असेल की आपण याला 0 सोबत इक्वेट करतो, इक्वल टू 0 कन्सिडर करतो आणि मग त्याची व्हॅल्यू फाइंड करतो आहे की नाही. मग म्हणजेच काय, पॉलिनॉमियलला इक्वेशन मध्ये कन्वर्ट करतो आणि मग ते इक्वेशन सॉल्व्ह करतो. ओके, तर इक्वेशन समजलं. तर असं एक्सप्रेशन ज्याच्या इक्वल टूच्या दोन्ही साईडला काहीतरी व्हॅल्यूज असतील. ओके, मग आता क्वाड्रॅटिक इक्वेशन कधी म्हटलं, त्यात इन्व्हॉल्व्ह असणाऱ्या व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर 2 असेल तर. ओके, मग आता हे x² आणि x बाबा व्हेरिएबल आहेत हे आम्हाला समजलं, पण हे एबीसी काय आहेत, तर एबीसी काय आहेत, त्यांचे कोइफिशियंट्स आहेत. म्हणजे हायेस्ट डिग्री टर्मचा कोइफिशियंट a, नंतर x चा कोइफिशियंट b आणि c नावाचा कॉन्स्टंट इज इक्वल टू 0. हे आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म आहे. आता इथे एक स्टेटमेंट खूप हायलाइटेडली लिहिलंय की a शुड नॉट इक्वल टू 0. a कोण आहे बघा बरं, x² चा कोइफिशियंट. a जर 0 झाला तर काय होणार, ही पूर्ण टर्मच गायब होणार. 0 इंटू काही आपल्याला काही गरजच नाहीये ना, मग उरणार फक्त एवढं. मग त्याची पॉवर, हायेस्ट पॉवर किती राहिली, 1 राहिली. मग ते क्वाड्रॅटिक राहील का, नाही. म्हणजे कोणत्याही एक्सप्रेशनला क्वाड्रॅटिक राहण्यासाठी त्याची हायेस्ट पॉवर वाली टर्म कॅन्सल आउट होऊन किंवा 0 होऊन चालणार नाही. ओके, म्हणून त्या a ला 0 नाही होता येणार. ठीक आहे, तर हे झालं क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन. आता आपल्याला कुठल्याही प्रकारचं क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिता आलं पाहिजे. काय करायचंय, तुम्हाला पाहिजे तो कोणताही नंबर घ्या, कुणालाही तुम्ही त्याचं कोइफिशियंट पकडू शकता. हे एक एक्सप्रेशन आपण लिहिलं, इथे काहीतरी नंबर टाकूया, चला 9. तर या क्वाड्रॅटिक इक्वेशनला तुमच्या स्टँडर्ड फॉर्म सोबत कंपेअर करून सांगा की a ची व्हॅल्यू किती, b ची व्हॅल्यू किती आणि c ची व्हॅल्यू किती. इथं a आपल्याला दिसतोय 2, इथे b दिसतोय 5 आणि c 9. ओके, हे ओळखता आलं पाहिजे. सगळ्यात पहिलं आपल्याला हेही ओळखता आलं पाहिजे की दिलेलं एक्सप्रेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही. त्याच्यावरतीच आपल्या टेक्स्टबुक मध्ये सुद्धा क्वेश्चन आहेत की क्वाड्रॅटिक इक्वेशन ओळखा आणि मग ते सॉल्व्ह करा. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन ओळखण्याच्या फक्त 2च गोष्टी बघायच्यात. काय, हायेस्ट डिग्री वाली टर्म, म्हणजे हायेस्ट पॉवर किती पाहिजे, 2 पाहिजे. त्याच्यापेक्षा मोठी पॉवर किंवा त्याच्यापेक्षा छोटी पॉवर हायेस्ट असून चालणार नाही. हायेस्ट पॉवर वाली टर्म काय पाहिजे, म्हणजे स्क्वेअर वाली टर्म पाहिजे, हायेस्ट पॉवर 2 पाहिजे. आणखी एक गोष्ट की त्याचा कोइफिशियंट 0 नाही पाहिजे. या दोन्ही गोष्टी आपल्याला व्हेरीफाय झाल्या तर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे असं म्हणता येईल. ओके, ठीक आहे, तर पुढे जाऊया. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचंय. दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचंय. सॉल्व्ह करण्यासाठी एवढ्या मेथड्स आहेत, टोटल 4 मेथड्स आहेत आणि त्याच्यापैकी या व्हिडिओमध्ये आपण एक मेथडला डिटेलमध्ये शिकूया. पहिली मेथड फॅक्टरायझेशन किंवा स्प्लिटिंग द मिडल टर्म वाली. ओके, या व्हिडिओमध्ये आपण फक्त वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न पाहणार आहोत आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याची एक्सरसाइज सॉल्व्ह करू. ठीक आहे, आता आपण काय करूया, डिटेलमध्ये एक एक प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊया. ठीक आहे, तर सगळ्यात पहिली मेथड फॅक्टरायझेशन किंवा स्प्लिटिंग द मिडल टर्म. एक क्वेश्चन आहे आपल्या समोर बघा, याला तुम्हाला कंपेअर करून a b c वगैरे काढता येतील आता, राईट. तर आपल्याला काय करायचंय, फॅक्टरायझेशन करायचंय. फॅक्टरायझेशन किंवा स्प्लिटिंग द मिडल टर्म मध्ये हा पहिला प्रकार आहे ज्याच्यामध्ये स्क्वेअर वाल्या टर्मचं कोइफिशियंट फक्त 1 आहे. ओके, ठीक आहे, तर आपण बघूया कसं त्याला फॅक्टराइज करतात.
आपल्याला असे दोन नंबर शोधायचे आहेत की ज्यांची सम आपल्या मिडल टर्म एवढी आली. सगळ्यात आधी तर आपल्याला हे चेक करायचं की क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे की नाही. फॉर्म मध्ये म्हणजे काय, पहिली स्क्वेअर वाली टर्म पाहिजे, मग लिनियर वाली टर्म पाहिजे, मग कॉन्स्टंट पाहिजे, देन इक्वल टू 0 पाहिजे. हे सगळं स्टँडर्ड फॉर्म मध्ये येतं. राईट, आपण स्टँडर्ड फॉर्म आता जस्ट पाहिला है ना. स्टँडर्ड फॉर्म पाहिला तर स्टँडर्ड फॉर्म मध्ये पहिली स्क्वेअर टर्म येते, मग बी, मग एक्सचं कोएफिशियंट वाली, मग कॉन्स्टंट आणि देन 0 इक्वल टू 0. या स्टँडर्ड फॉर्म मध्ये नसेल एखादी एक्सप्रेशन, जर स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिलेली नसेल तर त्याला आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणावी लागेल. गिवन एक्सप्रेशन ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला काय करायचंय तर मिडल टर्मचा कोएफिशियंट जो आहे त्याला रफ मध्ये लिहून घ्यायचा आहे ऍज अ सम. एज फॉर सम, सम आली पाहिजे 5. सम म्हणजे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन दोघेही चालतील. आणि प्रोडक्ट साठी आपण पी यूज करूया. प्रोडक्ट आला पाहिजे फर्स्ट टर्म म्हणजे स्क्वेअर वाल्या टर्मचा कोएफिशियंट आणि कॉन्स्टंट टर्म या दोघांची मल्टिप्लिकेशन. इथं 1च आहे, 1 × 6 6. ओके, तर आता आपल्याला नवीन दोन असे नंबर शोधायचे आहेत की ज्या दोघांची सम म्हणजे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन केली तर ती 5 आली पाहिजे आणि त्याच दोन नंबरची मल्टिप्लिकेशन केली तर 6 आली पाहिजे. ओके, कसं जमेल रे हे? कुणाला आठवत असेल पटकन तर चांगलीच गोष्ट आहे. हा साधावाला नंबर आहे, छोटावाला क्वेश्चन आहे त्यामुळे पटदिशी आठवेल. पण एखाद्याला समजा नाही सुचेना, नाही आठवेना, तर साधी सोपी मेथड काय आहे, प्रोडक्ट वाला नंबर घ्यायचा, त्याचं प्राईम फॅक्टरायझेशन करायचं. जर आठवत नसेल आपल्याला नंबर काय येतील तर प्रोडक्ट वाला नंबर घ्यायचा, त्याचं प्राईम फॅक्टरायझेशन करायचं आणि आपल्याकडे मिळाले 2 फॅक्टर्स. आता या 2 फॅक्टर्स, 2 किंवा कितीही फॅक्टर्स मिळू शकतात, त्या सगळ्या फॅक्टर्सना 2 वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड करायचं. असे ग्रुप बनवायचे की ज्यांची आपल्याला काय बघायचे, ऍडिशन 5 आली पाहिजे. चेक करून बघा, 2 3 6 असते आणि 2 + 5 केलं, 2 + 3 केलं तर 5 होतंय. बरोबर, म्हणजे हे आपल्याला डायरेक्टली फॅक्टर्स मिळाले. काही क्वेश्चन्स मध्ये एवढे इझिली फॅक्टर्स मिळणार नाहीत, पण आपण प्रयत्न करायचे. ठीक आहे, तर ही आपली हे सगळं आपलं रफ वर्क होतं. कशासाठी? फॅक्टर्स मिळवण्यासाठी. फॅक्टर्स मिळाले 2 आणि 3. आता आपण पुढची प्रोसेस करूया. ठीक आहे, तर पहिलं गिवन म्हणून ऍज इट इज इक्वेशन लिहून घेतलं. देन आपल्याला जे मिळाले होते फॅक्टर्स त्यांना इथे टाकूया. 2x + 3x + 6 = 0. आता ह्या दोघांपैकी कोणताही फॅक्टर तुम्ही आधी आणि कोणताही नंतर घेऊ शकता. ओके, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे की ह्या चार जे नंबर आपल्याला टर्म्स मिळाल्या त्या 4 टर्म्सना 2 आणि 2च्या ग्रुपमध्ये सेपरेट करायचं. आणि काय करायचं, ह्या पहिल्या 2 मधून जे काही कॉमन निघेल, जितकं काही कॉमन निघेल सगळं कॉमन काढायचं. मग कॉमन काय आहे दोघांमध्ये, काय काय सेम आहे तर फक्त x सेम आहे. जो काही आपण कॉमन काढतोय त्याने डिवाइड करायचं टर्मला. म्हणजे जर x² ला x ने डिवाइड केलं तर फक्त x उरणार, प्लस या 2x ला जर x ने डिवाइड केलं तर ओनली 2 उरणार. ओके, त्यानंतर पुढची टर्म प्लस घेतल्यानंतर ह्या दोघांमध्ये काय सेम आहे किंवा काय कॉमन आहे. कॉमन म्हणजे काय, ज्याच्या टेबलमध्ये हे दोन्ही नंबर येतील असं काहीतरी गोष्ट हवी. आता 3 आणि 6 3च्या टेबलमध्ये असतात, त्यामुळे आपण 3 ने कॉमन काढलं आणि 3 ने काय करायचं, या दोघांनाही डिवाइड करायचं. 3x ला जर 3 ने डिवाइड केलं तर x राहणार आणि प्लस 3 ने जर 6 ला डिवाइड केलं तर 2 राहणार. आणखी एक हिंट असते की जर हे 2 ब्रॅकेट सेम टू सेम डिट्टो सेम आले तर आपण म्हणणार की आपण केलेली प्रोसिजर सेम आहे, नाहीतर चुकले. ओके, तर ही एक आपल्यासाठी हिंट आहे. आता बघा आपल्याकडे टर्म्स किती आहेत, आता जे शिल्लक राहिले तर 2च टर्म्स आहेत. कारण टर्म्स जे आहेत ते प्लस आणि मायनसनी सेपरेट होतात, मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजननी सेपरेट होत नाहीत. जर आपल्याकडे नुसताच 7x² + 5x अशा जर टर्म्स असतील तर याला आपण किती टर्म्स म्हणणार, 1 आणि 2 टर्म्स म्हणणार. आता यातला फक्त 5x आहे, हे दोघं मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत, याला मिळून आपण एकच टर्म असं म्हणणार. याच्यात एकच टर्म आहे असं म्हणणार, कुणी सुद्धा 2 टर्म्स म्हणायचं नाही. प्लस आणि मायनसनीच फक्त टर्म सेपरेट होतात. ओके, तर अशा पद्धतीने हे ब्रॅकेट आणि हा x या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन असल्यामुळे ही मिळून एकच टर्म आहे आणि ही दुसरी 2च टर्म झाल्या. ओके, ह्या टोटल 2च टर्म्स आहेत. या दोघांमध्ये आता काय कॉमन आहे तर हे ब्रॅकेट कॉमन आहे. ब्रॅकेट सेम आहे ना, मग ते ब्रॅकेट आपण कॉमन बाहेर काढूया. x + 2 जेव्हा आपण बाहेर काढतो म्हणजेच त्या गोष्टीला डिवाइड करतो, बरोबर. मग या ब्रॅकेटनी जर याला डिवाइड केलं तर इथे फक्त x उरलं, प्लस जेव्हा या टर्मला डिवाइड करतो तेव्हा हे ब्रॅकेट कट होणार आणि राहणार फक्त 3 = 0.
आता बघा आपल्याकडे दोन ब्रॅकेट आहेत आणि दोन ब्रॅकेटच्या मध्ये काहीच नाही म्हणजे काय आहे, मल्टिप्लिकेशन. जेव्हा दोन नंबर्सची मल्टिप्लिकेशन 0 असते तेव्हा त्याचा अर्थ काय रे? समजा आपल्याकडे दोन नंबर आहेत आणि त्यांची मल्टिप्लिकेशन 0 आहे, याचा अर्थ काय की ह्या दोघांपैकी कोणतरी एक डेफिनेटली 0 पाहिजे किंवा दोघांचे दोघं 0 पाहिजे, बरोबर, तेव्हाच मल्टिप्लिकेशन 0 येणार. या तर हा वाला ब्रॅकेट 0 पाहिजे किंवा हा तर ब्रॅकेट 0 पाहिजे किंवा हे दोघंच्या दोघं 0 असले पाहिजे. आपल्याला माहिती आहे का कोणता 0 आहे? नाही. मग आपण सेपरेट दोघांनाही कन्सिडर करायचं. म्हणजे काय, x+2 तरी 0 असला पाहिजे और x+3 0 असलं पाहिजे. दोघांपैकी एक एक ब्रॅकेट घेऊन आपण त्यांना 0 आहे असं कन्सिडर केलं. म्हणजेच काय, या +2 ला पलीकडे पाठवलं =2 तर काय होणार -2. म्हणजेच x एक तर -2 असणार और x ची व्हॅल्यू -3 असणार. हे झालं आपलं सोल्युशन. देअरफॉर सोल्युशन आहे x = -2 आणि -3 दोघंही. ओके. आता काय विशेष काय की जेव्हा आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करतो तेव्हा हे समजून घेण्याची गोष्ट आहे की नेहमी आपल्याला दोन उत्तरं मिळणार. एक्सच्या व्हॅल्यू 2 मिळाल्याच पाहिजेत. जर 2 व्हॅल्यू मिळाल्या नाहीत तर आपलं क्वेश्चन किंवा आपलं आन्सर जे आहे ते इनकम्प्लीट आहे असं समजून घ्या. ओके, ठीक आहे. त्यामुळे आपल्याला 2 व्हॅल्यूज मिळाल्याच पाहिजेत तेव्हाच ते क्वाड्रॅटिक, म्हणजे जेवढी डिग्री असते, जेवढी हायेस्ट पॉवर असते तेवढे आपल्याला नंबर ऑफ सोल्युशन्स मिळतात. ओके, मग या क्वेश्चनसाठी आपल्याला 2 सोल्युशन मिळालेले आहेत. तर असलाच अजून एक दुसरा क्वेश्चन बघूया, आणखी एक क्वेश्चन बघूया. आता या क्वेश्चन मध्ये काय आहे, x² ला एक कोइफिशियंट आहे. ओके, तर या गोष्टींमध्ये सेम प्रोसिजर सेम आहे, सम आणि प्रोडक्ट शोधायचा आहे. बघा सम किती पाहिजे, मिडल टर्मच्या कोइफिशियंट एवढी -10 तिथे साइन घ्यायचं, आणि प्रोडक्ट किती पाहिजे, फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्मचे मल्टिप्लिकेशन म्हणजे 3 8 जा 24. कुणाला 2 नंबर असे आठवतात का बघा की ज्यांची ऍडिशन आली पाहिजे -10, ऍडिशन म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन काहीही चालेल, सम आली पाहिजे -10 आणि त्याच 2 नंबरचा प्रोडक्ट आला पाहिजे 24. असे 2 नंबर कुणाला आठवतात का बघा. 8 आणि 3 घेतलं तर ते 11 होतंय ऍडिशन केली तर, आणि प्रोडक्ट पण प्लस पाहिजे. बर, 2 नंबरचा प्रोडक्ट प्लस आणि सम मायनस कधी येते ते आधी समजून घ्या. कधी येते सम मायनस आणि प्रोडक्ट प्लस, जर दोन्ही नंबर मायनस असतील तर आणि तरच. दोन्ही नंबरला मायनस साइन म्हणजे थोडक्यात दोघांची ऍडिशन 10 आली पाहिजे -10 येण्यासाठी, आणि दोघांची मल्टिप्लिकेशन 24 आली पाहिजे. ओके, तर असे 2 नंबर जर कुणाला आठवत असतील तर चांगलीच गोष्ट, नसेल आठवत तर आपण अगेन काय करायचं, प्रोडक्ट वाल्या नंबरचं प्राइम फॅक्टरायझेशन करायचं आणि त्याच्यातून ट्रायल आणि एरर करून आपल्याला हे आन्सर मिळेल. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 6 जा 12, 2 3 जा 6 आणि 3 1 जा. तर आपल्याकडे एवढे 1 2 3 4 नंबर आहेत. ओके, 2 × 2 × 2 × 3. तर एवढ्या सगळ्या नंबर मधून आपल्याला 2 ग्रुप मध्ये डिवाइड करायचंय. आपण ट्रायल अँड एरर करणार आहे, वेगवेगळ्या पद्धतीने मल्टिप्लाय डिवाइड करून बघू शकता. समजा 2 नावाचा एकच नंबर एका बाजूला ठेवला, बाकी सगळे एका बाजूला ठेवले, तर इथं काय राहिलं, इथे 2 आहे आणि 3 2 जा 6 2 जा 12 आहे. बघा बरं, 12 आणि 2 यांची सबट्रॅक्शन 10 येऊ शकते, पण आपल्याला जो प्रोडक्ट आहे तो काय पाहिजे, प्लस पाहिजे, म्हणजे दोन्ही नंबरला मायनस साईड पाहिजे. या दोघांना मायनस लावून आपल्याला -10 तर मिळत नाही, त्यामुळे ही आपली ट्रायल फेल आहे. मग आता दुसरी ट्रायल करून बघायची आहे की नाही, दुसरं काहीतरी ट्राय करून बघा. दुसरं काय ट्राय करणार, मग दुसरा ग्रुप आपण ट्राय करून बघूया. समजा आपण हे 2 2 जा केलं आणि 2 3 जा केलं, 2 2 जा 4 असतं आणि 2 3 जा 6 असतं. चेक करा, दोघांनाही मायनस साइन लावली, त्या दोघांचा प्रोडक्ट, दोघांची मल्टिप्लिकेशन केली तर +24 येते, दोघांची ऍडिशन म्हणजे सम केली तर काय येते, -10 येते. बरोबर, म्हणजे आपल्याला -4 आणि -6 हे 2 नंबर याचे फॅक्टर्स आहेत, -6 आणि -4. आता काय करायचं, तसं तर कुठलाही फॅक्टर कुठेही लिहिला तर चालतोय, पण आपल्याला जे नंबर्स भेटले शक्यतो काय करायचं की ज्याच्या जवळ, आता इकडे 3 वाला नंबर आहे आणि इकडे 8 आहे, बरोबर, ज्याच्या टेबलमध्ये किंवा ज्याच्या जवळपास नंबर आपल्याला भेटतील तसे नंबर त्यांच्या साईडला टाकायचे. म्हणजे 3च्या टेबलमध्ये 6 भेटतं तर त्याला त्याच्या साईडला टाकूया, 4च्या टेबलमध्ये 8 भेटतं तर 8च्या बाजूला 4 टाकूया. हे अशा पद्धतीनं थोडंसं केलं तर आपल्याला चालतंय. अगदी तुम्हाला नाही समजलं, तुम्ही 4 3च्या बाजूला जरी टाकलं तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये.
फक्त हे आपल्या कन्व्हिनियन्स साठी आहे, आपल्याला सोल्युशन इझी वाटावं म्हणून आहे. तर चला 3x² तुम्हाला हवं असेल तर मी दोन्ही पद्धतीने सॉल्व्ह करून दाखवू शकते. ठीक आहे. 6x - 4x + 8 = 0. नेक्स्ट काय करायचंय, दोघांमधनं कॉमन काढायचंय. काय निघते कॉमन, 3 आणि x दोन्ही गोष्टी कॉमन निघतात. जेव्हा कॉमन काढतो त्यानंतर काय करायचंय, त्यांनी डिवाइड पण करायचंय. 3 ने 3 ला डिवाइड केलं, 1 आलं, x ने x² ला डिवाइड केलं, एक x शिल्लक आहे, मायनस. त्यानंतर 3x ने जेव्हा 6x ला डिवाइड कराल तेव्हा x ला x 1 होऊन जाईल, 3 2 6 होईल. आणखी एक महत्वाची गोष्ट या क्वेश्चन मध्ये वेगळी आहे ती की जेव्हा फर्स्ट ब्रॅकेट कंप्लीट होऊन आपल्याकडे तिसरी साइन म्हणजे बघा फर्स्ट प्लस आहे, सेकंड मायनस आहे आणि थर्ड साइन जेव्हा केव्हा गिवन एक्सप्रेशन मधली आपल्या सोल्युशनच्या स्टार्टिंगची जेव्हा ह्या स्टेप मध्ये जिथून आपण कॉमन काढत असतो त्याच्या स्टेपच्या वरच्या स्टेपची जेव्हा थर्ड साइन मायनस येते तेव्हा ही साइन तर ऍज इट इजच घ्यायची, त्या साइन मध्ये काही बदल नाही करायचा. पण त्याच वेळी जेव्हा ही साइन मायनस येईल तेव्हा फोर्थ वाली साइन ब्रॅकेटच्या आतमध्ये जाऊन चेंज करायची. चेंज करायचं म्हणजे काय, जर तिथं फोर्थ साइन प्लस असेल तर आपण ब्रॅकेटच्या आत मायनस वापरणार आणि जर फोर्थ साइन मायनस असेल तर आत जाऊन प्लस वापरणार. ओके, म्हणजे जेव्हा आपण मायनस साइन कॉमन काढतो तेव्हा नेक्स्ट वाली साइन चेंज करायची. आता दोघांमध्ये काय कॉमन आहे, 4 कॉमन आहे. तर आपण 4 ने डिवाइड केल्यावर x उरलं, आपलं ठरलं होतं मायनस साइन इथं चेंज करायची मायनस असल्यामुळं, तिथं प्लस होती तर मायनस केलं, 4 2 8 असते. बघा आणखीन एकदा, आणखी एक हिंट काय की ब्रॅकेट सेम असतात. आलं का आपलं ब्रॅकेट सेम, जर ब्रॅकेट एखाद्याचं सेम नाही आलं तर लक्षात घ्या की तुम्ही मायनस साइन सोबत काही केले का नाही ते व्हेरीफाय करून घ्या. ओके, आता अगेन ह्या दोघांमधून काय कॉमन निघणार आपल्याला, हे वालं x - 2 नावाचं ब्रॅकेट कॉमन काढलं, 3x - 4 उरलं = 0. अगेन एक तर ब्रॅकेट 0 किंवा दुसरं ब्रॅकेट 0, तर x - 2 = 0 और 3x - 4 = 0. म्हणजेच काय, तर x = 2 और x = 4/3. आले आणखीन 2 सोल्युशन. जेव्हा जेव्हा क्वाड्रॅटिक असेल तेव्हा तेव्हा आपल्याला 2 सोल्युशन मिळणार आहेत आणि शेवटी आपल्याला हे लिहायचे पण आहेत. सोल्युशन x = 2, 4/3. याच्यात जर एखादी साइन निगेटिव्ह असेल तर ती व्यवस्थित लिहा, विजिबल लिहा. ओके, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं फॅक्टरायझेशन करायचं असतं. तर आणखी एक क्वेश्चन बघूया. याच्यात काय वेगळं आहे, याच्यात रूट वाले नंबर आहेत. ओके, ज्याचे स्क्वेअर रूट मध्ये प्रॉब्लेम असेल त्यांनी कमेंट मध्ये टाका, मी स्क्वेअर रूट कसं सॉल्व्ह करतात त्याच्यावरती एक बेसिकचा व्हिडिओ बनवेन. ओके, तर आता तात्पुरतं आपण असं अज्युम करूया की तुम्हाला स्क्वेअर रूट सॉल्व्ह करायला येतात आणि ह्या क्वेश्चनला घेऊया. सम काय पाहिजे आपल्याला, सम पाहिजे -5 आणि प्रोडक्ट पाहिजे 3√2 मल्टिप्लाय बाय √2 आणि ते पण मायनस आणि प्लसची मल्टिप्लिकेशन मायनस असणार. ओके, कसं मल्टिप्लाय करतात, 3√2 × √2. सेम रूट आहेत, डायरेक्टली मल्टिप्लाय होतील. 3 × √2 × √2 म्हणजे 2, 3 2 6. आता हे तर पहिल्याच क्वेश्चनचे आन्सर झाले की रे आपल्या, आहे की नाही. सम पाहिजे -5 सॉरी आपल्या पहिल्याच क्वेश्चनचे आन्सर झाले. सम पाहिजे -5 आणि प्रोडक्ट पाहिजे -6. तर साइनचं काय करायचं, तर 2 3 नाही होऊ शकत आता, कारण की यांची ऍडिशन तर -5 येते पण मल्टिप्लिकेशन +6 येते. मग आणखी कुठले 2 नंबर आहेत की ज्यांच्याबद्दल असं होऊ शकतं, आणखी असे 2 नंबर कोणते की ज्यांची ऍडिशन केली तर -5 येईल आणि त्याच दोघांची मल्टिप्लिकेशन केली तर -6 येईल. ओके, अजून 2 नंबर आहेत, काय 6 आणि 1 स्वतः आहे ना, -6 आणि +1. आता यात पण जेव्हा आपल्याला असे नंबर्स असतील की दोघांची साइन वेगवेगळी करायची त्यावेळेला आणखी गोष्ट हिंट म्हणून सांगते की जेव्हा मिडल टर्मची साइन जी काय असेल ना ती मोठ्या नंबरला द्यायची नेहमी, कारण आपण ऍडिशन सबट्रॅक्शन करून मोठ्या नंबरची साइन देतो ना आन्सरला, तसा विषय इथं असतोय. या दोघांपैकी मोठ्या नंबरची साइन इथं आन्सर म्हणून आलेली असणार, त्यामुळं काय करायचं, मिडल टर्मची साइन कायम मोठ्या नंबरला द्यायची. आता चेक करा, -6 आणि +1 म्हणजे आलं का तुमचं -5, सम आणि प्रोडक्ट. ठीक आहे, आता -6 आणि 1 आपले फॅक्टर्स आहेत ते इथं रिप्लेस करूया. आता खरी गंमत इथून चालू होते. 3√2x² ऍज इट इज
-6x + 1x -√2 = 0. खरी गंमत काय, कॉमन काढताना येते. आता ह्या दोघांमध्ये मॅक्सिमम पॉसिबल कॉमन काय आहे ते आपल्याला बाहेर काढायचं आहे. तर मॅक्सिमम पॉसिबल कॉमन कसं निघतं, आता इथे बघा 6 चे जेव्हा आपण फॅक्टरायझेशन करतोय 2 3 जा आणि 3 1 जा म्हणजे 2 × 3. आता त्यातनं पण इथं एक √2 नावाचा नंबर आहे, तर या 2 चे अजून फर्दर डिव्हिजन होतंय √2 × √2 बरोबर. म्हणजे 6 ला आपण असं लिहू शकतो 3 × √2 × √2 आणि मग आपण कॉमन काढायचंय. म्हणजेच काय, तुम्हाला जर हे गोष्ट अशी पटकन आठवत किंवा सुचत नसेल कॉमन काढताना तर आपण एक स्टेप एक्स्ट्रा लिहू शकतो. मग इथे काय लिहिलं आपण, इथं फॅक्टरायझेशन करून लिहायचं मिडल या वाल्या टर्मचं. 6 साठी आपण काय काय लिहू शकतो, इथे √2 होता म्हणून 2 ला आपण डिवाइड केलं. समजा इकडे √3 असता तर आपण 3 ला √3 × √3 मध्ये लिहिलं असतं. ओके, तर इथं आपण काय लिहिणार 3 × √2 × √2 × हा वाला x प्लस इथलं x -√2 ॲज इट इज, त्याच्यामध्ये आपल्याला काही चेंज करायची गरज नाही. आणि हे सगळे मिळून एकच टर्म सांगतात, त्यामुळं इकडे वेगळी टर्म इकडे वेगळी टर्म केली. ओके, या दोघांमध्ये काय कॉमन निघेल आता सांगा बरं. या दोन मध्ये इथं 3 आहे, इथं पण 3 आहे, इथं √2 आहे, इकडे पण √2 आहे. 3 √2 पूर्ण कॉमन निघेल, 3 √2 आणखी x पण कॉमन निघेल. जेव्हा याला डिवाइड करू तेव्हा x राहणार मायनस इथलं 3 √2 गेलं, x गेलं, राहिले फक्त √2. ओके, प्लस आता ह्या दोघांमध्ये काहीच सेम नाही आहे, या दोघांमध्ये काहीच कॉमन नाही, त्यावेळेला आपण 1 कॉमन काढायचं आणि मग बाकीचं ॲज इट इज जसं जसं आहे तसंच्या तसं ब्रॅकेटमध्ये जाईल. तिथल्या साईनवर डिपेंड आहे. साईन प्लस आहे म्हणून ॲज इट इज घेतलं, मायनस असती तर चेंज करून घेतली असती. आता अगेन ब्रॅकेट सेम आले, आता मग आपण ब्रॅकेटला कॉमन काढलं x -√2 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 3 √2x + 1 = 0. अगेन या तर हे ब्रॅकेट 0 किंवा ते ब्रॅकेट 0, मग x -√2 ची व्हॅल्यू 0 और 3 √2x + 1 ची व्हॅल्यू 0, कोणतरी एक 0 असणार. मग therefore x = √2 और x इथं काय होतंय +1 पलीकडे गेलं -1 आणि 3 √2 मल्टिप्लायला होता तो डिवाइडला गेला 3 √2 झाला. ओके, ते अशा पद्धतीने हे दोन सोल्युशन आले. therefore सोल्युशन काय आहे, x √2 कॉमा करून -1/3 √2 हे दोन आपले आन्सर झाले, फायनल आन्सर. ओके, तर रूटवाला प्रकार असा सोडवायचा. जिथं कुठं आपल्याला कन्फ्युजन वाटते, प्रॉब्लेम वाटतोय, तिथं काय करायचं, असं स्प्लिट करून घ्यायचं, पूर्णच्या पूर्ण फॅक्टरायझेशन करून मगच स्प्लिट करायचं, म्हणजे आपल्याकडनं चुका किंवा एरर्स होणार नाहीत. ओके, आणखी एखादा क्वेश्चन बघूया. याच्यामध्ये मगाच्या क्वेश्चन मध्ये आपला जेव्हा सम आणि प्रोडक्ट आपण फाइंड करत होतो तेव्हा प्रोडक्ट वाल्या नंबर मध्ये 3 √2 × √2 म्हणजे सरळ सरळ आपल्याकडे मायनस मध्ये 6 आलं होतं बरोबर. म्हणजे साधा नंबर आला होता है ना, इंटिजर आला होता. पण इथं काय आहे, इथं सम आपल्याला रूट मध्ये आहे. हा एक वेगळ्या प्रकारचा क्वेश्चन आहे. इथं सम काय पाहिजे, -5 √5 पाहिजे आणि या दोन नंबरचा प्रॉडक्ट आला पाहिजे. फर्स्ट आणि लास्ट टर्मची मल्टिप्लिकेशन बघा 3 10 30 असतं. आता हे दोन नंबर आपल्याला असे फाइंड करायचे आहेत की ज्यांची ऍडिशन केली तर -5 √5 आली पाहिजे. ऍडिशन सबट्रॅक्शन किंवा सम आणि प्रोडक्ट 30 आला पाहिजे. इथे मात्र आपल्याला प्राईम फॅक्टरायझेशन वापरावंच लागेल आहे की नाही. करून बघूया. 30 ला 5 नी डिवाइड केलं. एक गोष्ट इझी किंवा छान आहे की रूट मध्ये 5 आहे. या 5 ला आपण डायरेक्ट स्प्लिट करू शकतो. पहिला आधी याचं डिव्हिजन करून घेऊया. प्राईम फॅक्टरायझेशन करू लागा. चला 5 6 जा 30, देन 2 3 जा आणि 3 1 जा. तर हा 5 एकच नंबर आहे त्यामुळे आपण त्या 5 ला √5 आणि √5 मध्ये स्प्लिट करून घेऊया. पहिलंच 5 ला केलं √5 आणि √5 आणि 2 एकाला दिला आणि 3 एकाला दिला. चेक करून बघा बरं. मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह आणि सम निगेटिव्ह कधी येते, जेव्हा दोन्ही नंबरला निगेटिव्ह साइन असेल. चेक करून बघा. -2 √5 आणि -3 √5 मिळून -5 √5 होतंय. मग आता आपण फॅक्टर्स लिहून घेऊया. फॅक्टर्स आपले आहेत 3x² -2 √5 x
3√5x प्लस 10 इज इक्वल टू 0. हा, याच्याच ऐवजी 3 वाला टर्म 3च्या साईडला आणि 2√5 याच्या साईडला ठेवली असती तर आपल्याला कॉमन काढताना अगेन आपले नंबर्स फॅक्टराइज करावे लागले असते. ठीक आहे, दोन्ही प्रकारे आपलं आन्सर येऊ शकतं. ऍज इट इज सॉल्व्ह केलं तरी चालतंय किंवा तुम्ही फॅक्टर्स एका बाजूला एक लिहिलं तरी चालतंय. दोन्ही प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया. ओके, तर पहिल्यांदा या दोघांमध्ये काय कॉमन आहे, या दोघांमध्ये काय कॉमन आहे, या दोघांमध्ये फक्त x कॉमन आहे. सो आपण 3x मायनस 2√5 ऍज इट इज ठेवलं. इथे थर्ड साइन मायनस आहे त्यामुळे पुढची साइन चेंज होणार, हे मात्र लक्षात असावं. मायनस मध्ये या दोघांमध्ये काय कॉमन आहे कोण सांगू शकेल? 5च्या टेबलमध्ये 10 येतं आणि 5 जे आहे ते √5च्या टेबलमध्ये येतं. त्यामुळं काय करणार आपण, 10 ला √5 पर्यंत सेपरेट करून घेणार. 2 इंटू √5 इंटू √5 असं या 10चं सेपरेशन होईल आणि मग त्यांच्यामध्ये कॉमन काय निघालं, √5 कॉमन निघालं. जेव्हा √5 कॉमन निघेल तेव्हा इथं राहणार 3x. थर्ड साइन मायनस असल्यामुळे फोर्थ साइन ब्रॅकेटमध्ये जाऊन चेंज होणार आणि √5 जेव्हा आपण 10 ला डिवाइड करतोय तेव्हा हे √5 फक्त गेलं, उरलं काय 2√5. तर इथं 2√5 येईल. 2√5 इज इक्वल टू 0. आणखी काही गोष्टी हिंट होती की ब्रॅकेट सेम आले का बघा, आले ना सेम. ठीक आहे, मग आता हे ब्रॅकेट सेम आहे तर त्यालाच कॉमन काढूया. 3x मायनस 2√5 एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x मायनस √5 इज इक्वल टू 0. देअरफॉर एक तर 3x मायनस 2√5 0 और x मायनस √5 इज इक्वल टू 0. ठीक आहे, तर याचाच अर्थ काय, 3x इज इक्वल टू 2√5 and therefore x is equal to 2√5 upon 3. स्टेप बाय स्टेप करा जर तुम्हाला काही कन्फ्युजन होत असेल तर. आणि x इज इक्वल टू हे मायनस पलीकडे गेलं आणि प्लस मध्ये आलं √5. therefore सोल्युशन आहे x इज इक्वल टू √5, 2√5 अपॉन 3 आणि हे दोघंच्या दोघं पॉझिटिव्ह आहेत. हेच सोल्युशन आपल्याला जेव्हा आपण फॅक्टर्स उलट्या बाजूने लिहितो तेव्हा कसे येतील ते पण बघायचं होतं. चला लिहूया. काय करणार, 3x² मायनस 3√5x मायनस 2√5x प्लस मध्ये 10 इज इक्वल टू 0. या दोघांमध्ये काय कॉमन निघेल, या दोघांमध्ये काय कॉमन निघेल, सरळ सरळ दिसतं आपल्याला 3 कॉमन निघेल. तर 3 कॉमन काढलं, 3x कॉमन निघालं, इथं x राहिलं, मायनस 3 आणि x कॉमन निघाल्यामुळे फक्त √5 राहिलं. थर्ड साइन अगेन मायनस आहे त्यामुळे फोर्थ चेंज होणार. 2च्या टेबलमध्ये 10 येतं त्यामुळं इथं आपल्याकडनं गडबड होऊ शकते. या क्वेश्चन मध्ये इथं 2√5 सगळंच्या सगळं कॉमन येत आहे, कारण √5 आताच पाहिलं आपण तिकडं 10 √5च्या टेबलमध्ये येऊ शकतं. त्यामुळे 2√5 कॉमन काढणार आपण. आतमध्ये राहिलं x मायनस अगेन 10 ला आपण लिहिणार 2 मल्टिप्लाय बाय √5 मल्टिप्लाय बाय √5. तर त्यातलं 2√5 कॉमन काढले आपण ऑलरेडी, राहिलं काय फक्त √5. आणि आपली हिंट काय सांगते की दोन्ही ब्रॅकेट सेम आले का, आले असतील तर आपला आन्सर करेक्ट आहे. मग पुढची स्टेप करूया. x मायनस √5 एका ब्रॅकेटमध्ये आणि उरलेलं 3x मायनस 2√5 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये इज इक्वल टू 0. देअरफॉर x मायनस √5 तरी 0 असणार आहे और 3x मायनस 2√5 तरी 0 असणार आहे इज इक्वल टू 0. देअरफॉर x इज इक्वल टू √5 और 3x is equal to 2√5. Therefore x is equal to 2√5 upon 3. चेक करा तिकडचा आणि इकडचा आन्सर सेम टू सेम डिट्टो सेम आहे का, असलंच पाहिजे कारण आपण एकाच गोष्टीचं सोल्युशन काढतोय ते सेमच येणार. सोल्युशन x is equal to √5, 2√5 upon 3. आणि आता एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय की आपण हे सम आणि प्रोडक्ट फाइंड करतोय माहितीये की मिडल टर्म एवढी सम आली पाहिजे आणि एवढा एवढा प्रोडक्ट आलं पाहिजे. तर
आपल्याकडे जेवढी नंबर सिस्टम अवेलेबल आहे, पुढचा एक क्वेश्चन आहे त्याच्या आधीच मी ते सांगते, आपल्याकडे जेवढी नंबर सिस्टम किंवा काउंटिंग नंबर्स किंवा युनिव्हर्सल सिस्टम जी काय आपल्याकडे अवेलेबल आहे त्या सगळ्यांमध्ये आता आपण एक सिच्युएशन पाहिली माहिती आहे की सम आलं -6 आणि प्रोडक्ट आला पाहिजे होता नाही, सम पाहिजे होती -5 आणि प्रोडक्ट पाहिजे होतं -6, बरोबर. पूर्ण आपल्याकडे जितके कितके नंबर्स आहेत अवेलेबल आहेत किंवा सिस्टम अवेलेबल आहे त्या सगळ्यांमध्ये आपल्याकडे एकच पेअर अशी आहे, म्हणजे 2 नंबरची एकच पेअर अशी आहे की ज्याचा आन्सर असे येऊ शकतात की दोघांची सम एवढी आली पाहिजे आणि प्रोडक्ट एवढा आला पाहिजे. कळलं? म्हणजे तेच आपण नंबर आता मगाशी पाहिले की -6 आणि +1 हे जगातली एकमेव पेअर आहे की ज्याचे आन्सर ज्याचे सोल्युशन असे येतील. आणि म्हणूनच या एका गोष्टीमुळेच माझं तुमचं आणि सगळ्यांचं आन्सर सेम येतं. ओके, एवढं साधं सोपं लॉजिक आहे त्याच्या पाठीमागे. ठीक आहे, त्यामुळं एकतर करेक्ट असणार किंवा रॉंग असणार, म्हणूनच घाबरायचं नाही. आपल्याला वाटलं की हे बाबा आपण हे करेक्ट करतोय तर कॉन्फिडन्सनी करा. आता इथे मात्र गंमत आहे, इथे गंमत आहे. असल्या प्रकारच्या क्वेश्चनला काय करायचं, इथे सम वाला जो नंबर आहे तो तुमचा गायब आहे. सम जी आली पाहिजे ती 0 आली पाहिजे आणि प्रोडक्ट आला पाहिजे -15. असे 2 नंबर शोधायचे. म्हणजे कसे शोधणार आपण, आहे की नाही. याला अशा प्रकारच्या क्वेश्चनला जिथं आपल्याकडे मिडल टर्म वाला जो बी आहे बी तो जेव्हा मिसिंग असतो तेव्हा असल्या प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी 2 प्रकारे आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. हिंट आहे काय की पहिलं तर काय करू शकता, x² या मायनसला पलीकडे नेलं प्लस झालं 15 आलं. ओके, आणि देन स्क्वेअर रूट काढा. फक्त x² स्क्वेअर रूट काय असतंय, जेव्हा केव्हा आपल्याला नंबरचं स्क्वेअर रूट साध्या सुध्या नंबरचं स्क्वेअर रूट काढायचं असेल तेव्हा एक गोष्ट लक्षात असावी की आपल्याला त्याचं रूट प्लस ऑर मायनस लिहावं लागेल. काय लिहावं लागेल, प्लस ऑर मायनस. का तर आपल्याला माहिती असेल 2 चा स्क्वेअर पण 4च असतो आणि -2 चा पण स्क्वेअर 4च असतो. पण हे आपल्याला नंबरचा स्क्वेअर करताना पॉझिटिव्ह नंबर्स येतात. मग तुम्हाला जर 4चं स्क्वेअर रूट विचारलं तर तुम्ही कसं काय गेस करताय की ते +2 असेल म्हणून, मायनस पण तर असू शकतं. जिथे कुठे आपल्याला एज म्हणा किंवा लेंथ म्हणा अशा गोष्टींसाठी स्क्वेअर रूट फाइंड करायचं नाहीये तिथं पर्यंत सगळीकडे आपल्याला प्लस ऑर मायनस यूज करावं लागेल. जिथं कुठे एज वगैरे आलं, एज निगेटिव्ह नसतं आपल्याला माहिती असेल. लेंथ आपण कधी निगेटिव्ह मध्ये मोजत नाही आहे ना, त्या ज्या ठिकाणी निगेटिव्ह अलाउड नाहीये तिथंच फक्त घ्यायचं नाही. या वाल्या केसमध्ये चालतंय. त्यामुळे आपल्याला प्लस ऑर मायनस प्रत्येक ठिकाणी दरवेळी जेव्हा स्क्वेअरचं स्क्वेअर रूट विचारेल तेव्हा व्हेरीफाय करायचं की ती क्वांटिटी कसली आहे आणि प्लस ऑर मायनस द्यायचंच. ओके, आणि 15चं स्क्वेअर रूट 15. सो हिअर प्लस ऑर मायनस √15 इज युअर आन्सर. आणि दुसरी मेथड जेव्हा आपण हे क्वाड्रॅटिक फॉर्म्युलाने सॉल्व्ह करतो तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल, किंवा कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडनी सॉल्व्ह करतो तेव्हा आपण हे या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला मिळून जाईल. फॅक्टरायझेशन मध्ये हे अशाच प्रकारे करावं लागेल. ओके, किंवा फॅक्टरायझेशन मध्येच आणखी एक प्रकार म्हणाल तर तो आपल्याला माहिती असेल a² - b² नावाची आयडेंटिटी असते ज्याच्यामध्ये एका ब्रॅकेटमध्ये a + b लिहितात आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a - b लिहितात, बरोबर. तर याला आपण असं स्प्लिट करू शकतो. कसं, x² - 15 ला आपण कसं लिहिणार, x² - √15 आहे की नाही. त्याच्यासाठी स्क्वेअर असणं गरजेचं आहे. a चा पण स्क्वेअर आणि b चा पण स्क्वेअर पाहिजे. आणि मग याच्यासाठी आम्ही काय लिहू शकतो, एका ब्रॅकेटमध्ये x - √15 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x + √15. आणि हे जेव्हा रिप्लेस करतोय आपण त्या ठिकाणी x² - 15 इज इक्वल टू 0. Therefore x - √15 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x + √15 इज इक्वल टू 0. तेव्हा या तर x - √15 इज इक्वल टू 0 असणार और x + √15 इज इक्वल टू 0 असणार, बरोबर. Therefore x इज इक्वल टू लिहायचं आहे आपल्याला, x इज इक्वल टू √15 और
x इज इक्वल टू -√50. ओके, बघा बरं तेच आन्सर आले का? दोन्ही आन्सर तेच आले का? तर अशा पद्धतीने आपण फॅक्टरायझेशन सॉल्व्ह करू शकतो. ओके, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत? फॅक्टरायझेशन वरची जी एक्सरसाइज आहे टेक्स्टबुक मधली ती सॉल्व्ह करणार आहोत. ओके, तोपर्यंत थँक्यू सो मच. पाहत रहा दीपविनी. नमस्ते.